अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील खडका येथे सिक्युरिटी गार्ड कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत कामबंद आंदोलन पुकारले आहे। गेल्या 3 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून जोपर्यंत थकीत वेतन मिळत नाही तोपर्यंत कामावर परतणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील खडका परिसरात WSSO अंतर्गत अनेक सिक्युरिटी गार्ड कार्यरत आहेत। नाशिक येथील श्री स्वामी समर्थ इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनी मार्फत अकोला ते पळसो बढे दरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे। या कामाच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या गार्ड्सना गेल्या 3 महिन्यांपासून कंपनीने पगार दिला नाही। वारंवार विनंती करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी काल रात्रीपासून कामबंद आंदोलन केले। पगार द्या अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या कारभाराचा निषेध केला। थकीत पगार मिळेपर्यंत येथून हलणार नाही असा ठाम निर्धार सिक्युरिटी सुपरवायझर विजय गंगाडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलाय। या आंदोलनामुळे रस्ते कामाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून आता कंपनी प्रशासन यावर काय तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ही स्वामी समर्थ कंपनी आहे आणि आम्ही इथं आमचं पेमेंट न मिळाल्यामुळे आम्ही इथं काम बंद करून टाकलेलं, काम बंद आंदोलन केलेलं आहे। सलग 2 ते 3 महिन्यापासून आम्हाला पेमेंट मिळाले नाही, म्हणून जोपर्यंत आमचं पेमेंट होणार नाही तोपर्यंत आम्ही कंपनी बंद ठेवू। किती कर्मचारी आहेत? 40 ते 50 कर्मचारी माझ्या अंडरमध्ये आहे। हे मूर्तिजापूर तालुक्यातनी खडका गाव आहे। तिथं कंपनी ही स्वामी समर्थ म्हणजे आपला सिमेंट रोडची कंपनी आहे। जोपर्यंत पेमेंट आमचं मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कंपनीचं काम तसं सतत रोखत ठेवून दुसरा म्हणजे आम्ही शांतीनेच आंदोलन करत आहे, कोणाला न बोलता। आम्हाला दुसरं काही नाही, आम्हाला आमची अपेक्षा फक्त आम्हाला पेमेंट मिळावं। प्रतिनिधी अहम रजा, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला।